पालघरच्या बिडको परिसरातील एका कंपनीला भीषण आग लागली। एका फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्याला ही भीषण आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीमध्ये कोणतेही कामगार अडकले नसल्याची प्राथमिक माहिती आहे। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पुढची बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून विनायक याआधी आपण आधीची बातमी पालघरमधली पाहूयात। बिडको परिसरामध्ये कंपनीला जी आग लागली आहे त्या संदर्भात फर्निचर तयार करणाऱ्या कंपनीला ही आग लागली। या आगीचं कारण अद्याप कळलेलं नाहीये। पालघरच्या बिडको परिसरातील एका कंपनीला ही भीषण आग लागली आहे। एका फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्याला ही भीषण आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। आगीमध्ये कोणतेही कामगार अडकले नसल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। फर्निचर तयार करणारी ही कंपनी होती। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। राहुल पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। राहुल, ही नेमकी आग कशी लागली आणि सध्या तिथली काय परिस्थिती आहे? आपण बघितलं तर पालघरचा जो बिडको एमआयडीसी परिसर आहे, या परिसरातील ड्युरेन ही फर्निचर तयार करणाऱ्या कंपनीला काही वेळांपूर्वी भीषण अशी आग लागली। आगीचं कारण अजूनही अस्पष्ट असलं तरी सुद्धा आगीचा आणि धुराचा लोळ जो आहे तो आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर पसरतोय। सध्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। याच कंपनीच्या मागील भागात या कारखान्यात काम करणारे कामगार आहेत, त्यांची वसाहत होती, मात्र त्या वसाहतीतील सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी या कंपनीच्या गेट लगतच मुलांचं वसतिगृह आहे। या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देखील आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। अजून देखील आगीचा भडका जो आहे तो कायम पाहायला मिळतोय। 2 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। त्याचबरोबर या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते आता कुठेतरी अग्निशमन दलाकडून केले जात आहेत। जी, धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।